मेन पार्ट म्हणजे पॅकेजिंग. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मला पॅकेजिंग इम्प्रूव्ह करावी लागेल. तर मला एकाने सजेस्ट केलं होतं की तू रॅपिंग पेपरचा यूज कर आणि त्याच्याने तुझी पॅकेजिंग खूप भारी दिसेल आणि जरा एस्थेटिक पण वाटेल आणि ह्याच्यामुळे धूळ पण आतमध्ये जाणार नाही. हे किती दिवस जरी वरती ठेवलं ना असंच ओपन करून तरी त्याला काही नाही होणार. जर ऑर्डर मोठी असेल ना तर पॅकेजिंग करायला काही वाटणार पण नाही आणि जर पैसा गेला ना तरी त्याच्यामध्ये काही वाटत नाही. पण जर छोटे 1-2 कॅन्डल असेल आणि जर आपल्याला पॅकेजिंग अशी करावी लागेल तर खरंच परवडत नाही एक कॅन्डल अशी. आणि त्यात मी माझ्या कॅन्डलचे रेट्स कमी लावलेत ॲज कम्पेअर टू मार्केट. स्टार्टिंगला कोणत्याही बिझनेसचा लॉस होतच राहतो, मग काही जाऊ देत, एवढं काय वाटत नाही मला. मी आता एवढं मार्केटमध्ये उतरायचं म्हणलं ना तर सगळं सहन करून घ्यावंच लागतं. काही ना काही कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज करावीच लागतं. आणि 1-2 ऑर्डरनं माझी काही 1 लाख सेलची चॅलेंज काही कम्प्लीट होत नाही, म्हणून मला जरासं मार्केट सर्च करावं लागेल. आणि असं तुम्हाला काही वाटत असेल की इथं असं ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण हे कॅन्डल्सचं हे सेल करू शकतो तर मला DM थ्रू मला नक्कीच कळवा. आणि तुम्ही दिलेल्या सजेशनवरती मी नक्कीच वर्क करेन. आणि तुम्ही मला कॅन्डल्सची डिझाईन पण सजेस्ट करू शकता आणि मी पण नवीन नवीन डिझाईन ट्राय करत राहीन. जर तुम्हालाही तुमची ऑर्डर प्लेस करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. बाय बाय.